फुलं, तर हे फुलं म्हणून मी आणले बायकांसाठी. तर हेच गजरे लावत नाही म्हणजे मला हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी आता सामान आणायला चालले, कारण उद्या पूजा आहे त्याची. तर मला माहीत आहे उशीर झाला आहे, पण ह्यांना काम होतं, हे उशिरा आले, त्याच्यामुळे मग मी पण उशिरा चालले आता. कारण हे नव्हते आले आणि ह्यांच्यासोबत मला जायचं होतं, त्याच्यामुळे. तर आता निघाले, बघते गणेशनगरला ते सगळं भेटलं सामान, तर मग मी गणेशनगरवरून घेणार आहे, नाहीतर मग आपलं वडाळा ब्रिजवरूनच घेत असते प्रत्येक वेळी. तर फुलं वगैरे आणि उठायचं वगैरे जे काय भेटेल ते बघते आता. उद्या नाही, आता जाऊन. एवढं ट्रॅफिक आहे, धूळ नुसती उडते, धूळ धूळ धूळ, खूप धूळ उडते. धूळ आहे ना. तर आता मी आले गणेशनगरमध्ये. बघूया इथं भेटतंय का सामान वगैरे. इथं भेटलं तर मग पुढे जायची गरज नाही ना मला, आणि मी लवकर पण जाईल घरी, कारण मला घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे. स्वयंपाक नाही केलेला आहे अजून मी, त्याच्यामुळे आले आता गणेशनगर. हे बघा इकडे आता मी तर गणेशनगरवरून थोडंसं सामान घेतलं, थोडंसं म्हणजे पूर्णच घेतलं. वेण्या, गजरे, फुलं वगैरे सगळं. फक्त जे पूजेसाठी फुलं पाहिजेत ना, तर ते इथं मला नाही भेटले सुट्टे. तर भेटायचं सामान वगैरे घेतलं, तर फक्त फुलं मला इथं भेटलं नाही. तर मी आता पुढून जाऊन फुलं घेते, कारण फुलं तर उद्या पाहिजेत, मेन आहेत. त्याच्यामुळे फुलं तेवढे घेऊन येते पटकन वडाळा ब्रिजवरून जाऊन. बाकी इथून सगळं सामान वगैरे घेतलं गणेशनगरवरून. फुलं राहिलेत. तर आता चालले मी वडाळा ब्रिजला त्यांना घेऊन. त्यांना काम आहे पण मी फिरवते माझ्यासोबत, कारण मोबाईल नीट पकड. 50,000 रुपये एवढे. तुम्ही गाडी हळू चालवा ना, मग बरोबर. मोबाईल नीट पकड. आता मोबाईल नीटच पकडला ना, मला मोबाईलवर जीव आहे ना, मोबाईलवर जीव आहे माझा. मोबाईल नीटच पकडणार सगळ्यांचाच मोबाईलवर जीव असतो. काय जे आहे तुम्हाला आडवे या येतोय जा वडाळा ब्रिजला. हो आडवा या येतोय वडाळा ब्रिजला जाऊ. हा वडाळा ब्रिज आला तर ब्रिज. आज उद्या गुरुवार शेवटचा असल्यामुळे आज खूप गर्दी होती. फळं वगैरे घेतलं इथून आता, आणि केळी पण घ्यायचे. इथं बोरं पण दिसायलेत मला, बोरं पण घ्यायचे. आता इथून सगळं घेतलं, फुलं घेतले आणि थोडासा मुळा वगैरे घेतला, फळं घेतले आणि निघालो आता घरी. इकडे भाज्या वगैरे छान असतात. मी बाहेरून आले, त्याला बराच टाइम झाला. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं, म्हणजे जेवण बनवलं, जेवण बनवून जेवण केलं. त्याच्यानंतर भांडे बघा एवढे पडले, तर भांडे घासायला बिलकुल पाणी नाहीये, त्याच्यामुळे भांडे काय मी आता घासणार नाहीये. तर किचन वगैरे स्वच्छ करून, किचन तेवढं एवढंच स्वच्छ करून घेतलं, कारण पाणी नाही भांडे घासायला. त्याच्यामुळे एवढे सगळे भांडे आहेत ते आता उद्या घासणार सकाळी उठल्यावर. काय करायचं, पाणीच नाहीये भांडे धुवायला. आणि आता जर भांडे झालं, पाणी उडवलं ना, तर उद्या येणार आहे की नाही त्याची पण गॅरंटी नाही. कुठे नाहीये, नाकाला जा. हे शेंड्यालाच आहे, नाकाच्या शेंड्यालाच लावले चॉकलेट तन्मयने. तर चला मी बाहेरून काय काय आणलं पूजेचं सामान वगैरे तर तुम्हाला दाखवते. पूजेसाठी सामान आणलेलं दाखवते, कारण जास्त काय नाही आणलं, थोडंसंच आणलं, पण मी जास्त तर फुलंच आणले. तर चला तुम्हाला दाखवते. तर मी दाखवते काय काय आणलंय आता, कारण बराच वेळ झाला येऊन आणि पिशवीत तसंच सामान ठेवलेलं. कारण सगळ्यात पहिलं तर म्हटलं अगोदर स्वयंपाक करते, चपाती भाजी केली, वरण भात वगैरे काय केलं नाही. दुपारी बनवलेली खिचडी होती, तर ती खिचडी वर चपाती भाजी खाल्ली त्यांनी पण, मी पण आणि मुलांनी पण. आणि सोबत तोंडी लावायला मुळा होता, तर छान लागलं मुळा वगैरे.
आणि चला काय काय आणलं दाखवते. तर सगळ्यात पहिलं तर हे कॅलेंडर आणलं मी, घेतलं नवीन वर्षाचं. कारण बरोबर कुठं जायचं, कारण मी कॅलेंडर घेतलं हे महालक्ष्मीचं. हे बघा हे. तर प्रत्येक वर्षी आम्ही महालक्ष्मीचं कॅलेंडर, ज्योतिबाला गेल्याच्या नंतर महालक्ष्मीच आहे. महालक्ष्मी कोल्हापूरला पण, म्हणजे कोल्हापूरला महालक्ष्मी आहे तिथून घेत असतो, महालक्ष्मीच्या मंदिरातूनच. पण ह्या वर्षी इथून घेतलं, कारण झालं असं की आम्ही गेलोच नाही कोल्हापूरला यावेळेस, त्याच्यामुळे. तर हे महालक्ष्मीचं कॅलेंडर आणलं नवीन वर्षाचं 2024चं. हा तर हे महालक्ष्मी कॅलेंडर ह्याच्यासाठी आणलं की पहिल्यापासून माझी आई बोलायची की महालक्ष्मीचं हे तर सुटलेलं नाही, मला वाटलं हे तुटलंय. लहान पहिल्यापासून आई म्हणायची की महालक्ष्मीचं कॅलेंडर चांगलं असतं, त्याच्यामध्ये सगळं काही लिहिलेलं असतं. तर हे खरंच आहे, कारण महालक्ष्मीच्या कॅलेंडरमध्ये सगळं काही लिहिलेलं असतं. आणि आई घ्यायची म्हणून मी पण हे घेतलं कॅलेंडर खरं तर. कारण नेहमी आई बोलायची की ह्याच्यामध्ये सगळं लिहिलं असतं, म्हणजे जे हवं ते आपल्याला, त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर मी काय घेतलं तर हे 5 प्रकारचे 5 फळं आणले. हे बघा हे फळं आणलेले आहेत 5 प्रकारचे, हे पण साईडला ठेवते. अजून तर मी हे रबर एक घेतले, हे रबर घेतले मी, मला घेतलेत. आणि त्याच्यानंतर मी नथ घेतली. नथ उद्या मी नथ घालणार आहे, साडी घातली ना की मग नथ घालणार आहे, त्याच्यामुळे मग मी नथ घेतली. कारण माझ्याकडे नथ नव्हती, नथ नव्हती माझ्याकडे, म्हणून मग घेतली. हे बघा कशी दाखवली आता. हे बघा ही नथ घेतली अशी. आणि ह्याचे नाही काय बोललं त्याला, स्टिक करायची अशी, नका ताडाकून अशी, म्हणजे दाबायची. हे असं छोटीशीच आहे, बघते की नाही बघते. कशी दिसते मी नथ घालून? कशी दिसते मी? आरू कशी दिसते? मस्त दिसते ना. आणि एकदम छोटी घेतली, जास्त मोठी घेतली नाही. त्यांची कशी दिसेल? खाली वडा आता थोडा वेळ लावलाय की. ठीक आहे चला ह्याच्यात ठेवून ही नथ एक घेतली. आणि त्याच्यानंतर हे खायची पानं उद्या लागणार आहेत आपल्याला, म्हणजे पूजा वगैरे करताना पानं तर लागणार आहेत, त्याच्यामुळे खायची पानं घेतली. आणि किती बघा 20 रुपयाची किती पानं दिली मला, मी मोजते पहिला. 10 पानं दिलेत 20 रुपयाचे. 20 रुपयाचे 10 म्हणजे तर एवढे 20 रुपयाचे 5 पानं, सॉरी 10 पानं. ते रबर आणले माझ्यासाठी. हो का? नथ कशी वाटली नक्की सांगा कमेंट मध्ये, ठीक आहे. आणि घातल्यावर तर छानच वाटलं की, आता तुम्हाला उद्या कळेल. अरे हा याच्यामध्ये बोर आणले होते. बोर आणलं आणि खायचीच विसरली मी, खरंच काय धोका आहे. उद्या काय उपवासाला बोर चालतात की नाही माहित नाही, पण तुम्हीच सांगा चालतात की नाही ते कमेंट करून. शेतात पण येत ना. तर हे बघा हे एवढीशी फुलं आहेत, तुम्हाला दाखवते. एवढे जेवढे तुम्हाला पिशवीत दिसतात ना तर तेवढेच फुलं आहेत, म्हणजे हे एवढे. तर एवढे फुलं 50 रुपयाचे आणलेत, 50 रुपयाचे. एवढे थोडे फुलं. मी जेव्हा फुलं घेतले ना तेव्हा मी चकित झाली फुलं बघून. बापरे म्हटलं 50 रुपयाची एवढीशी फुलं. आमच्या कळमला एवढे मोठे फुलं येतील 50 रुपयाचे. म्हटलं काय माहिती येतात का नाही, मला असं वाटलं म्हणून मी बोलली. येतात की नाही मला पण माहित नाही. आणि हे तिथे इकडं आंब्याची पानं. हा हे आंब्याची पानं पण आणली, उद्या लागणार आहेत त्याच्यामुळे हे आंब्याची पानं पण आणले. ठीक आहे. आंबा
आंबा. तर हे झालं. त्याच्यानंतर मी बघा किती सुंदर आहे. तुम्हाला आवडले? तर हे पण फुलं आणले, कारण बायका जेव्हा येतील ना तर तेव्हा त्यांना द्यायला लागतात ना एक एक फुलं. तर हे फुलं म्हणून मी आणले बायकांसाठी. तर हे बरेच फुलं आहेत, किती आहेत मी मोजले नाहीत, पण एका ह्याच्यात 1 2 11 असेल. कचरा आता 11 बोलली नाही ना. एका ह्याच्यामध्ये 11 फुलं आहेत. ठीक आहे. तर हे 3 असे गुच्छ आहेत फुलांचे. तर कसं भारी वाटतात ना हे फुलं, मला तर खूप आवडतं. तर हे फुलं आणले आणि त्याच्यानंतर हे या 2 वेण्या आणल्या. हे देवीसाठीच आणल्या. हा, तर हे बघा ह्या 2 वेण्या पण आणल्या मी. ह्या देवीसाठीच आणल्या, म्हणजे उद्या काय झालंय काय जा तर या दोन्ही पण फुलं वेण्या मी देवीसाठीच आणलं उद्या पूजा करेल तेव्हा. तर हे सगळं मी फुलं वगैरे जात ना तर मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे, म्हणजे कसं खराब होणार नाही त्याच्यामुळे. आणि हे काय हा, आणि त्याच्यानंतर हे पुस्तकं आणली. तर हे पुस्तकं मी 12 आणली, कारण कसं माहिती आहे आपण 7 बाया बोलवल्या ना तर म्हणजे ओळखीच्या तर आपल्या भरपूर असतात, पण 7 बोलवल्या म्हणजे तसं 7 बायकाच म्हणजे 7 बायकांची चोटी भरली पाहिजे. पण होतं असं की आपण 7 बोलवल्या की मग आपल्या जेवढ्या ओळखीच्या आहेत त्यांना तर आपण सांगतोच ना. मग एक 7 होऊन पण पुन्हा ते अजून येतच असतात. त्याच्यामुळे मी जास्त पुस्तकं आणली, म्हणजे 12 पुस्तकं आणलेत मी. तर हे 12 पुस्तक आणले देण्यासाठी, म्हणजे एवढं गुरुवारच्या शेवटच्या गुरुवारसाठी म्हणजे उद्यापनासाठी मी एवढं सामान आणलंय. आणि सगळ्यात महत्वाचं तर हे प्लेटा आणल्या मी बायकांना देण्यासाठी. तर 2 डझन आणल्या, ह्यावाल्या 2 डझन आणल्या. तर एकाच्या म्हणजे 12 प्लेटा, 12 24. तर ठीक आहे म्हटलं जर एक्स्ट्रा कोणी आलं तर मग पुस्तकं नाही राहिली किंवा काय नाही राहिलं तर म्हणजे हे तरी देता येईल, त्याच्यासाठी मग मी जास्त आणल्या. आणि तसं आपल्याला घरी पण वापरायला होतील मला जर राहिलं तर, त्याच्यामुळे एवढ्या सगळ्यांनी प्लेट आणल्या. आणि आम्हाला भेटल्या किती 120 रुपये डझन. तर मी ह्या 2 डझन आणल्या. ठीक आहे पकड यार. तर सामान, तर आता हे सगळं जे सामान आहे ना तर हे आता फुलं जे आहेत ते तेवढे फक्त फ्रीज मध्ये ठेवणार आहे आणि बाकीचं सामान सगळं या पिशवीमध्ये ठेवते, कारण सकाळी लवकर उठायचंय आणि लवकर आवरायचंय. आणि बोर आहेत, बोर हा हे फ्रीज मध्ये ठेवते, कारण बोर मी एवढं आवडीने आणले होते खाण्यासाठी, पण ते माझ्या लक्षातच नाही. आणि हे द्रोण पण आणले, मग खीर वगैरे बनवणार आहे ना उद्या बायकांसाठी, तर मग म्हटलं कशात देण्यापेक्षा द्यायची म्हणून मग हे आणले द्रोण वगैरे. तर हे सगळं सामान आता मी ठेवते. आणि आथरून वगैरे टाकले, हातरून वगैरे टाकले त्या निष्ठाने. तर आता झोपायचे. भांडे तर घासायला पाणीच नाही, त्याच्यामुळे भांडे तर काही घासणार नाहीये. आणि थोडंसं पाणी आहे, नाही म्हणजे असं बिलकुलच नाही असं नाहीये. हा अजून एक घासायचं नाही. काय गजरा हे गजरे मी मला लावण्यासाठी आणलेलं. मी कधीच गजरे लावत नाही, कधीच नाही. आज लावणार तेच गजरे लावत नाही, म्हणजे मला मी आठवतच नाही मी कधी गजरा लावलाय तो केसांना. पण असंच मला दिसला मग अशी म्हटलं की चला आपण पण लावून बघूया, उद्या साडी तर घालणार आहे म्हणून मग हे 3 घेतले गजराने. मला 50चे 3 भेटले, तर उद्या मी लावणार. गजऱ्याचं गाणं म्हणू बघूया, उद्या तुम्हाला माहित पडेलच. गजऱ्याचं गाणं नकली ओरिजिनल गजरे कशात येते मोगऱ्याचे, तर काय वास पण येत नाही. काय अशी थोडी असतात वेगवेगळ्या पद्धतीचे ते हातात घालून. अरे बाबा, हे स्वस्तिकचे फुलं असतात का? हे जे स्वस्तिकचे फुलं असतात ना त्याचे गजरे. मी हे समजून मोगऱ्याचे समजून आणले होते गजरे, पण हे स्वस्तिकचे निघाले. ठीक आहे, आपल्याला उद्याचे दिवसच लावायचं.
पकड गई पिशवी. पंखा कशाला लावलास? तर चला मी आता हे सगळं सामान ठेवते आणि उद्या सकाळी लवकर उठायचंय कारण पूजेची तयारी वगैरे करायची. सामान वगैरे हे सगळं आता व्यवस्थित ठेवते आणि हा ब्लॉग जो आहे तो पण मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. कारण मला पण आता झोप लागले कारण आता वाजलेलं आहे 12:30. मी पण झोपते, तुम्ही पण झोपा. तर गुड नाईट. भेटूया आपण सकाळी उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर चला हा ब्लॉग थांबवलेला आहे. ओके बाय गुड नाईट.